हॅलो अँड वेलकम टू ऑल. आपण आपल्याला नेक्स्टचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करतो आहोत. बीमचा प्रॉब्लेम आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये बघा RCC बीम 300/150 mm and length 3000 mm is reinforced with 3 numbers of 12 mm diameter main bar placed one row at 3 bars. Two bars are straight and one bar is bent up respectively. In addition to this, two anchor bar of 10 mm diameter are provided at top. 6 mm diameter stirrups are provided at 150 mm center to center. The overall cover provided to the beam is 20 mm. Calculate total quantity of steel. आपल्याला तर गिवन काय काय दिलं तर ते फर्स्ट आपण नोट डाऊन करून घेऊया. गिवनमध्ये लेंथ दिली आपल्याला 3000 mm. त्याच्यानंतर साईज दिली आहे RCC बीमची. ती साईज काय आहे? साईज ऑफ बीम साईज जी दिली आहे ती 300/150 mm. त्याच्यानंतर अजून काय दिलं तर इफेक्टिव्ह कवर जे असणार आहे किंवा कवर जे आहे ओव्हरऑल कवर ते किती दिलं आहे तर 20 mm आपल्याला दिलेलं आहे. आणि बाकीचे सगळे जे स्टील बार वगैरे आहेत ते सगळं आपण फिगरमध्ये काढायचं आहे. तर ह्याच्यासाठी आपण एक फिगर ड्रॉ केली. तर ती जी फिगर आहे ती अशा टाईपमध्ये माझी फिगर झाली. माझा जो साईज असणार आहे बीमचा तो साईज मी इथं घातला. साईज किती आहे 300/150. हा माझा किती झाला 300 आणि हा किती झाला 150 झाला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी आपल्याला तर 3 बार्स आहेत. 3 बार्स कुठे प्रोव्हाइड केलेत? ॲट बॉटम प्रोव्हाइड केलेत. तर 3 बार्स ॲट बॉटम आहेत त्यामुळे मी इथं 3 बार्स दाखवलेले आहेत. आणि त्याच्यातले 2 बार आहेत ते स्ट्रेट आहेत आणि 2 बार आहेत ते काय आहे 1 बार आहे तो पेंटअप बार आहे. आणि टॉपला जे वर 2 बार आहेत ते अँकर बार आहेत आणि हा स्टीरअप झाला. अशा टाईपमध्ये मी फिगर ड्रॉ केली. आता ह्याच्यामध्ये नोट डाऊन काय काय करायचं तर हा बार कुठला झाला अँकर बार झाला. आता हे 2 बार अँकर झाले तर ह्या अँकर बारची साईज किती आहे तर 10 mm आहे. तर 10 mm 5 आहेत हे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टीरअप कितीचा आहे तर 6 mm 5 ॲट 150 mm सेंटर टू सेंटर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे 2 बार आहेत ते कुठले बार आहेत स्ट्रेट बार आहेत. किती mmचे आहेत तर 12 mm 5चा आहे. आणि हा जो बार आहे हा बेंटअप बार आहे. हा कितीचा आहे तर हा सुद्धा 12 mm 5चा आहे. तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये नोट डाऊन करून घेतलं. तर हा कोणता बार आहे तर अँकर बार आहे. हा स्ट्रेट बार आहे. त्याच्यानंतर बेंटअप बार आहे. स्टीरअप्स आहेत. तर हे जर तुम्हाला कळत नसेल तर इथं तुम्ही लिहिलात तरी चालेल. हा कोणता आहे तर अँकर बार आहे. अँकर बार आहे. तर हा किती आहेत 2 बार 10 mmचे आहेत. त्यानंतर हे सुद्धा 2 बार 12 mmचे कुठला आहे हा तर हा मेन बार आहे. मेन बार. त्याच्यानंतर हा कुठला आहे तर 1 बार आहे 12 mmचा. हा कोणता आहे तर बेंटअप बार आहे. आणि हे स्टीरअप्स आहेत. ठीक आहे. तर अशा टाईपमध्ये आपण सगळं नोट डाऊन करून घेतलेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करायचं जसं मगाशी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तसंच करायचं आहे. आपण काय करायचं आहे पहिला लेंथ काढून घ्यायच्या आणि त्या सगळ्या लेंथ आपण आपल्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत. मग आपण फर्स्ट काय करूया लेंथ काढून घेऊया. तर जर तुम्ही बघितलं असेल लेंथ काढण्यासाठी तर पहिला कुठला तर मेन बारची काढून घेऊया. तर फर्स्ट आहे मेन बार. ठीक आहे. तर ह्याची L इज इक्वल टू लेंथ इज इक्वल टू काय असणार आहे तुमची टोटल बीमची लेंथ L मायनस 2 इंटू कवर प्लस 18/5. हा काय झाला फॉर्म्युला झाला. आता इथं लेंथ तुम्ही दाखवली आहे L दाखवली आहे. इथं स्मॉल L केला तरी चालेल. मग लेंथ किती असणार आहे ही L म्हणजे कुठली तर तुमची बीमची जी लेंथ असणार आहे ती किती आहे 3000 मायनस 2 इंटू कवर किती सांगितलं आहे 20 सांगितलं आहे प्लस 18/5 मेन बारसाठी किती आहे 5 12 आहे. तर किती आन्सर येतं बघा तर 3000 मायनस 2 इंटू कवर प्लस 18/5 किती आलं 3176 mm. ठीक आहे. हे झालं एक मेन बारसाठी. आता नेक्स्ट कोणता बार आहे तर सेकंड आपण जो घेणार आहे बार तो म्हणजे कोणता आहे तर बेंटअप बार घेऊया. ठीक आहे. लेंथ ऑफ बेंटअप बार किंवा नेक्स्ट आपण कोणता घेणार आहोत तर बेंटअप बार. ठीक आहे. त्याच्यासाठीची लेंथ काय असणार आहे L मायनस 2 इंटू कवर प्लस 18/5 प्लस 0.42 D. आता ही डीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. डीची व्हॅल्यू आपण कशी काढणार आहे तर तुम्हाला काय दिलं आहे कॅपिटल D मायनस
टू इंटू कवर करायचा. कॅपिटल डी म्हणजे कुठला, तर इथं जर आपण प्रॉब्लेम बघितला तर ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिसतं बघा, कॅपिटल डी म्हणजे हा 150 मायनस टू इंटू कवर, 20चं कवर आहे आपलं, त्यामुळं किती राहिलं 1110 mm झालं. त्यामुळं लेंथ एल इज इक्वल टू 3000 मायनस टू इंटू कवर प्लस 18.5, 5 किती आहे तर 12 आहे, प्लस 0.242 इंटू 110. एकच बार आहे त्याच्यामुळे इथं 1 घेतलेला आहे आपण, म्हणजे 3000 मायनस टू इंटू कवर प्लस 18.5 प्लस 0.42 इंटू डी. किती आलं 3222.2 mm. ओके. तर इथं लक्षात आहे, इथं आपल्याला 2 करायचं राहिलं होतं कारण बेंटअप बार आपला दोन्ही साईडला असतो, त्यामुळे हे आन्सर जरा चुकलेला आहे. तर किती येतं आन्सर 3268.4 mm. ठीक आहे. बेंटअप बार दोन्ही साईडला असतो बेंट, त्यामुळं हा अशा टाईपमध्ये आपला बेंटअप बार असतो त्यामुळं. ठीक आहे, दोन्ही साईडला आहे, मी एकाच घेतला होता. तर नेक्स्ट बार आहे तो म्हणजे तुमचा आपला जो बार असणार आहे नेक्स्ट तो म्हणजे अँकर बार. अँकर बारचं आता आपण काय करायचे, अँकर बारची लेंथ काढायची. अँकर बार एल इज इक्वल टू एल मायनस टू इंटू कवर प्लस 18.5. जो आपला मेन बारचा फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला असतो, फक्त इथं तुमची जी लेंथ फायची व्हॅल्यू काय असते चेंज होते. आता 5 अँकर बारसाठी किती आहे तर 10 आहे. किती आन्सर येतं बघा 3000 मायनस टू इंटू कवर प्लस 18 इंटू 5. तर हे आन्सर आलं आपलं 3140 mm. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे 4th नंबर म्हणजे स्टिरप्स. नेक्स्ट आपण काय बघतोय, स्टिरप्स बघतोय. ठीक आहे. आता स्टिरपसाठी बघूया आपण. आता आपण नेक्स्ट काय बघतोय, स्टिरप्स बघतोय. तर स्टिरप्समध्ये बघा लेंथ इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट a प्लस बी प्लस 24.5. आता 24 का आलं तर तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं, हे प्रत्येक कॉर्नर्स आपण काय करायचे आहेत बघायचे आहेत. ठीक आहे. 9 इंटू 9 4 आपण काय बघायचं आहे, प्रत्येक कॉर्नर्स बघायचे आहेत. त्यामुळं आपल्याला स्टिरप्स जे असणार आहेत, आता हे प्रत्येक कॉर्नर्स जर तुम्ही बघितले तर 9 होत नाही, तर 6चा बेंटअप बार होतो आहे, म्हणजे हा अशा टाईपमध्ये बेंट आहे त्यामुळं हे 6.5 होतो आहे. ठीक आहे, 6.5 होतं आहे. 9.5 कधी होतं आहे, जेव्हा तुम्ही हे असं पूर्ण बेंटअप घेताय तेव्हा हा पूर्ण काय असतो 9.5 असतो. तर हे एवढं लक्षात ठेवा, 6 इंटू 4 करावं लागतं ह्याच्यासाठी. मग 2 इंटू ए प्लस बी म्हणजे काय, तर तुमची जी डी असणार आहे. आता जर तुम्ही हा असा बघितलात तर हा तुमचा काय झाला मेन हे झाला, हा ए असेल हा बी असेल आणि त्याच्या आतमध्ये आपला हा जो ए प्लस बी असणार आहे, म्हणजे हा जो असणार आहे तो माझा बी झाला आणि हा जो असणार आहे तो ए झाला. तर ते कसं काढायचं, तर हे आपल्याला माहिती आहे. तर तुम्ही ही फिगर बघितली तर ह्या फिगरमध्ये दिसते 300 मायनस 2 साईडचे कवर करायचे. 300 मायनस 2 साईड कवर करा तर किती येईल ते आपलं, तर ती व्हॅल्यूज आपली येणार आहे 260. ठीक आहे. म्हणजे एची व्हॅल्यू किती असणार आहे, ए इज इक्वल टू 300 मायनस 2 इंटू कवर केलं आपण, कवर किती आहे आपलं 20 आहे, हे आलं 260. आणि बीची व्हॅल्यू काढताना तुम्हाला हे किती दिलं 150 मायनस 2 इंटू कवर म्हणजे किती आलं 110. त्यामुळं दरफोर एल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 260 प्लस 110 प्लस 24.5, 5 किती आहे 6 आहे, तर तो आपण घातलेला आहे. तर आपण आपली जी व्हॅल्यू आहे ती बघा किती असणार आहे, 884 mm. ठीक आहे. तर आपल्याला नंबर ऑफ स्टिरप्स काढायचे असतात. स्टिरप्समध्ये आपली नेक्स्ट क्वांटिटी कोणती असते तर नंबर ऑफ स्टिरप्स काढायचे असतात. आता हे नंबर ऑफ स्टिरप्स कसे काढायचे, नंबर ऑफ स्टिरप्स इज इक्वल टू टोटल लेंथ मायनस 2 इंटू कवर डिवाइड बाय स्पेसिंग प्लस 1, हे आपल्याला करायचं असतं. तर टोटल लेंथ किती 3000 मायनस 2 इंटू कवर, स्पेसिंग किती आहे 150 आहे. ठीक आहे. इन प्लस 1 म्हणजे किती येतं बघा आन्सर,
म्हणजे आपली व्हॅल्यू किती आली आहे 20.73. ते अप्रॉक्सिमेटली आपण 22 करूया, इवन नंबर्स करूया. ठीक आहे, 22 आपण नंबर्स घेतलेले आहेत. आता हे सगळ्या क्वांटिटीज मिळाल्या, तर आपल्याला नेक्स्ट काय करायचं तर बार बेंडिंग शेड्यूल जे आहे आपलं ते ड्रॉ करायचं आहे. ओके, तर आपण आता बार बेंडिंग शेड्यूल आपलं ड्रॉ करणार आहे. तर बार बेंडिंग शेड्यूलमध्ये सिरियल नंबर, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन, त्याच्यानंतर शेप ऑफ बार, त्याच्यानंतर नंबर ऑफ बार, त्याच्यानंतर डायमीटर, त्याच्यानंतर लेंथ, टोटल लेंथ, परत मी खाली लिहिते वेट, आणि लास्ट कॉलम आहे टोटल वेट. टोटल वेट. आता वेटसाठीचा फॉर्म्युला आपला जो असणार आहे तो करायचा आहे. तो कसा करायचा, वेटचा फॉर्म्युला काय आहे 5² / 162. ठीक आहे, आता नंबरचे इथं फर्स्ट पहिला मेन बार. ठीक आहे, मेन बार झाला, त्याच्यानंतर बेंटअप बार झाला, त्याच्यानंतर अँकर बार झाला. जे आपण व्हॅल्यूज जशा काढलं त्या वाईजच आपण घ्यायचं. लास्ट इज स्टिरअप्स. ठीक आहे, द मेन बार, त्याच्यानंतर हा बेंटअप बार, त्याच्यानंतर परत अँकर बार, आणि हे स्टिरअप्स. ठीक आहे, अशा टाईपमध्ये मी ड्रॉ केल्या फिगर्स. नंबर्स बघा, मेन बार 2 आहेत, त्यानंतर त्याचं डायमीटर 12 आहे. त्याची लेंथ आपण मेन बारची काढली होती, किती आली आहे मीटरमध्ये घ्या 3.176 आली. ठीक आहे, त्याची टोटल लेंथ बघा किती येते. टोटल लेंथ कशी काढायची 2 × नंबर ऑफ बार × लेंथ करायची. तर ती किती आली 6.352. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं बेंटअप बार 1 आहे, त्याचा डायमीटर पण हे 12 आहे. नंबर ऑफ बार्स म्हणजे लेंथ ऑफ बार किती आली आहे 3.268 आली आहे. ठीक आहे, तर तीच इथं राहणार आहे 3.268, कारण की 1च आहे त्याच्यामुळं. अँकर बार 2 आहेत, त्याचं डायमीटर 10 आहे 10 आहे. त्याची लेंथ किती काढली आहे आपण 3.140. 2 × 3.140 6.28. ठीक आहे, स्टिरअप्सचं बघा, स्टिरअप्समध्ये लेंथ आपण जी काढली आहे, नंबर ऑफ स्टिरअप्स किती आहे 22 घेतले आहेत मी इथं. डायमीटर किती आहे 6 आहे. त्याची लेंथ किती आली आहे तर 0.844. ठीक आहे, 22 × 0.844 किती आली आहे टोटल लेंथ 18.568. ठीक आहे, वेटच्या इथं बघा, आता वेटच्या इथं परत 5² / 5 आता आपल्याला इथं मिळालेलं आहे, ते 5² इथं घालायचे. मग 5² / करायचं, म्हणजे 5² म्हणजे 12² / 162. 12² / 162 किती आन्सर येते बघा 0.89. 0.89. त्याच्यानंतर ह्याचं पण 0.89. त्याच्यानंतर नेक्स्ट 10 येतं, म्हणजे काय येणार आहे 10² / 162. ते किती येतं आहे 0.62. ठीक आहे, आणि लास्ट किती आहे 6 आहे. 6 / 162. 6² / 162 ते किती आलं 0.22. आता टोटल वेटला काय करायचं, हे वेट इंटू लेंथ करायची. वेट इंटू लेंथ केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे त्याचं टोटल वेट मिळणार आहे. ठीक आहे, बघा किती येते टोटल लेंथ इंटू वेट करा. तर पहिलं किती आहे 6.352 × 0.89 किती आलं आहे 5.65. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे 3.268 × 0.89 2.908. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया 0.62 × 6.28 3.893. त्याच्यानंतर 0.22 × 18.568 ते किती आलं 4.084. तर त्याच्यानंतर टोटल करायची. टोटल वेट ह्या सगळ्याची ॲडिशन करा. 5.65 + 2.908 + 3.893 +
4.084 किती येते बघा 16.535 kg. हे एवढं काय आलं आपलं टोटल वेट आलं. मग हे राऊंड फिगर करा किंवा असं ठेवलं तरी चालेल. तर हे आपलं जर तुम्ही इथं नंबर ऑफ बार वेगळे घेतले जे 20 आलं राऊंड फिगर 20.7 आहे, तुम्ही 21 घेतला तर इथं व्हॅल्यू चेंज होणार, इथं 20 ठेवलं तर इथं व्हॅल्यू चेंज होणार. हे नंबर ऑफ बार आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामुळे ते चेंज होत नाहीत. पण इथं काहीतरी स्टिरप्समध्ये वगैरे चेंजेस झाले तर चेंज होऊ शकतात. पण ह्या लेंथ आणि तुमचे हे फ्रॅक्शन्स बरोबर असलं की तुमचे आन्सर बरोबर येतात. तर आपण 2 प्रॉब्लेम सॉल्व करून बघितल्यात, इझी आहेत त्याच्यामुळे ह्या 2 प्रॉब्लेम तुम्हाला कळाले असतील. नेक्स्ट लेक्चरला आपण आता आपले हे बीमचे प्रॉब्लेम झालेले आहेत, 2 झालेले आहेत. बीम आपण स्टॉप करतो, आपण नेक्स्ट लेक्चरला कॉलम्स बघतोय. ठीक आहे, थँक्यू.